नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत साबण। त्यासाठी हा साबणाचा बेस घेतलेला आहे, ऑनलाईन बोलवलेला आहे। याचे असे काप करून घ्यायचे आणि ही कोरफडचे साईडचे दोन्ही भाग काढून घ्यायचे, काट्याचे असते ते, आणि असे कट करून घेतलेले आहे। कडुलिंबाचा पाला, गुलाबजल, हळद आणि ई विटॅमिन कॅप्सूल आहे ह्या। आणि आता आपल्याला कोरफड आणि कडुलिंबाचा पाला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। छानपैकी असा बारीक वाटून घ्यायचा आणि वाटून घेत आहे तो लगदा आता चाळणीमधून काढून घ्यायचा आहे। चाळणीमध्ये टाकून घेत आहे। अशी साबण करून पहा घरच्या घरी। आणि हे पहा चाळणीतून काढून घेतलेलं आहे आणि ही पुन्हा लगदा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेत आहे। त्यामध्ये हळद आणि विटॅमिन कॅप्सूल 3 अशा टाकलेले आहे आणि थोडं गुलाबजल टाकून फिरून घेत आहे पुन्हा। आणि अशी साबण करून पहा, चेहऱ्यासाठी फारच चांगली आहे। आणि मुरूम वगैरे असेल तर अशी घरच्या घरी कोरफड आणि लिंबाची साबण फारच चांगली आहे। डबल बॉईल करायचं आहे आपल्याला, म्हणजे पाणी उकळतं कढईमध्ये ठेवून त्यामध्ये कटोरा ठेवून हा साबणाचा बेस टाकून घ्यायचा आहे आणि फिरवत राहायचं जोपर्यंत ते साबणाचा बेस पातळ होईल नाही तोपर्यंत। आणि हे पहा छान असा पातळ झालेला आहे बेस। साबणच्या बेसऐवजी तुम्ही प्युअर साबण किंवा सॉफ्टवाली डव साबणसुद्धा अशी घेऊन तुम्ही करू शकता। आणि हे पहा छान अशी मिश्रण या कटोऱ्यामध्ये पाण्यामध्ये असतानाच टाकायचं, खाली जर ठेवून टाकलं तर ते पटकन घट्ट होते। आणि हे मोल्ड आहे साबणीचे आणि त्यामध्ये मी हे सर्व मिश्रण टाकून घेत आहे आणि एक डब्बा एक्स्ट्रा मिश्रण झालेलं श्रीखंडच्या डब्यामध्ये काढून घेतलं आहे। 2-3 घंट्यातच हे चांगली साबण अशी कडक होऊन येते आणि पाहू शकता छान अशी कडक झालेली आहे, थोडी सॉफ्ट राहते ती। आणि पाहू शकता खूपच छान असे आकार आणि कलरसुद्धा पहा। आणि हार्डवाली तर बिट्टू शाहूची आहे, आधीच सांगून ठेवलेलं आहे त्यांनी। आणि ही साबण ओव्हल शेपची आणि मी हात धुवून दाखवत आहे आणि पहा, पण याचा जास्त फेस होत नाही, पण छानपैकी फ्रेश वाटते आपल्याला स्किनला लावल्यावर। आणि मी हात धुवून दाखवत आहे, मस्तपैकी चकाचक असे हात निघालेले आहे आणि फ्रेश असं वाटत आहे। तर तुम्ही पण अशी साबण करून पहा। बेस नसेल तर प्युअर साबणमध्ये करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।